कधी कधी मलाच कळत नाही की मी यांच्यासोबत लग्न कसं काय केलं, ज्यांच्यासोबत माझं 1 मिनिट सुद्धा पटत नाही. लिटरली एका टॉपिकवरनं मी यांच्यासोबत भांडत असते आणि शेवटी माझीच दादागिरी दाखवत असते. आता ना सकाळ सकाळी माझ्यासोबत हे भांडत होते की मला बोलत होते आपण नवीन घरासाठी डबल डोअरचा फ्रीज घेऊ, आणि मी बोलत होते मी आता दाखवते ना तसं मला 4 डोअर्सचा फ्रीज हवाय. आता तुम्ही सांगा मी काय चुकीचं बोलले, आणि मला हाच हवाय. तुम्हाला माहितच आहे मी दादागिरी करून ना हाच फ्रीज घेणार आहे यांच्याकडनं. आता ते सगळं असू द्या, तिकडनं आम्ही फ्रीज वगैरे बघून घरी आलो आणि आता तुम्हाला एक मस्त अशी आमटीची रेसिपी शेअर करते, जी कठाची आमटी आहे आणि सिरियसली इतकी टेस्टी लागते. एकदम सिंपल आहे बनवायला, पटकन होते आणि त्याच्यासोबत तुम्ही भाकरी किंवा भात पण करू शकता. आता रेसिपी सांगते तुम्हाला काय. पहिलं तर तुम्ही धने, लसूण, त्यानंतर कांदा, खोबरं हे सगळं जे असतं ना ते सगळं छान भाजून घ्यायचं, एकदम खरपूस भाजायचंय आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं. त्यानंतर तेलामध्ये ना रेग्युलर मसाले टाकून छान तेल सुटूस तर मसाला परतून घ्यायचा आणि त्यानंतर कट टाकून तुमची आमटी रेडी आहे. परी आम्ही पोटभर जेवण केलं मस्तपैकी आणि मग नवीन घराकडे गेलो होतो की कुठपर्यंत काय काम आलंय बघायला, आणि बघू शकता इथपर्यंत आलंय काम. तुम्हाला तसे रोज अपडेट देईलच मी. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.